जय हरी मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो। आज मी आहे आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळी आळंदी येथे इंद्रायणी काठी। आणि या इंद्रायणी काठी एक मनाला खटकणारी गोष्ट म्हणजे अशी, ही इंद्रायणी नदी जी पवित्र मानली जात होती ती आता गटारगंगा झाली आहे का? भाजपाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील ज्या नद्या आहेत त्या स्वच्छ करू असं एक आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण होताना दिसतंय का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। कारण या इंद्रायणी नदीमध्ये आपण बघू शकतो अत्यंत घाण परिस्थिती या इंद्रायणी नदीची लोकांनी करून ठेवलेली आहे आणि याकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही आहे। पोलीस प्रशासन असो की नगर परिषद प्रशासन असो, या ठिकाणी मोठ्या संख्येने दारुडे ही दारू प्रशासन करताना दिसत आहेत। ते येणाऱ्या जाणाऱ्याला भक्ताला त्रासही देत आहेत आणि नदीमध्ये नाल्याचं पाणी सोडलं जातं आहे, ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं आहे। येथे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतेला कारणीभूत ठरेल असे लोक कपडे धुताना दिसत आहेत। घाणं ही येथेच टाकली जाते काहीतरी खाऊन, आणि अशी परिस्थिती सध्या इंद्रायणीची झालेली आहे। नगर परिषदेच्या वतीने या इंद्रायणी नदीचं स्वच्छतेची मोहीम हाती घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, मात्र त्यावर केवळ बाता मारल्या जातात, आश्वासन दिले जातात प्रत्येक 5 वर्षाला, आणि ही इंद्रायणी नदी मात्र अद्यापही प्रशासनाने साफ केलेली नाही आणि ही दिवसेंदिवस घाण होत चाललेली आहे। या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने राज्यभरातून भक्त येत असतात आणि या घाण नदीमध्ये त्यांच्यावर स्नान करण्याची वेळ आलेली आहे। एक पवित्र म्हणून हिंदू धर्माचं इथे भक्त स्नान करत असतात, मात्र या घाणीमध्ये त्यांच्यावर स्नान करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याला जबाबदार जेवढे नागरिक आहेत, भक्त आहेत, तेवढं प्रशासनही आहे। यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। वर्षानुवर्षे ही नदी घाण असते, मात्र तरीही यावर कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नाही। आता इथं नुकत्याच निवडणुका झालेल्या आहे नगर परिषदेच्या, आता नवीन कारभाऱ्यांच्या हातातही कारभार गेलेला आहे, मात्र यावर ही नदी साफ होण्यासाठी नवीन प्रशासन, नवीन कारभारी मोहीम हाती घेत आहेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच। आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की इंद्रायणी नदी संदर्भात आपल्या भक्तांना काय अनुभव आलेले आहेत आणि ते कसे सोडवता येतील या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। थांबतो।